तर बघू शकता मित्रांनो, कालपासून इकडे जोरदार पाऊस सुरू झाला आहे. अगोदर होता पण तो संध्याकाळी यायचा आणि जायचा, परंतु कालपासून कंटिन्यू पाऊस लागत आहे. या पावसामुळे शेतीचं खूप नुकसान झालेलं आहे. बघू शकता की जेवढे कापलेले चोंडे आहेत ते पण पाण्यात भिजून गेलेले आहेत आणि नाईलाजाने आपल्याला ते बांधावं लागलेलं आहे. इकडे शेती खूप नुकसान झालेलं आहे. यावर्षी शेतकऱ्याला जगावं की मरावं हा मोठा प्रश्न त्याच्या पुढे उभा राहिलेला आहे. बघा, तरी सुद्धा पाऊस अजून चालूच आहे. हे आपलं गाव आहे. आणि रिमझिम पाऊस चालूच आहे. हे बघा मित्रांनो, शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावण्याचं काम पाऊस करत आहे. शेती तयार झालेली आहे आणि कापायला उशीर होत असल्या कारणाने हे पाखरंसुद्धा भात खात आहेत. बघू शकता मित्रांनो, कसा पाऊस जास्त झाल्यामुळे भात पडलेला आहे खाली आणि पिकाचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे. तुम्हाला दाखवतो. हे बघा, पूर्णपणे शेतीची वाट लागलेली आहे आणि यावर्षी शेतकऱ्याच्या पदरात मोठी निराशा पडलेली आहे आणि त्याला सावरण्यासाठी सरकारने सुद्धा मदत करणे गरजेचं आहे. या व्हिडिओच्या मार्फत मी सरकारला आवाहन करतो की त्यांनी जितकी शक्य होईल तितकी शेतकऱ्याला मदत करावी आणि या संकटातून शेतकऱ्याला बाहेर काढावे ही विनंती करतो. हे भलं मोठं संकट आज शेतकऱ्याच्या समोर येऊन थांबलेलं आहे. हे बघा, भातच उरलेलं नाही. बघू शकता, पूर्णपणे शेती खराब झालेली आहे. आज ही शेतकऱ्याची अवस्था झालेली आहे. खूप काबाड कष्ट करावे लागतात, वर्षभर मेहनत घ्यावी लागते आणि जर ह्या मेहनतीचं फळ जर हे असेल तर ते खूप वेदनादायी असतं. हे बघा, तर या व्हिडिओच्या मार्फत मी एक दुःख व्यक्त करतो
आणि शेतकऱ्याला पुन्हा शेती करण्यासाठी बळ यावं ही इच्छा व्यक्त करतो आणि हा व्हिडिओ इथेच थांबवतो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.